बातमी बघूयात। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे असल्याचं समोर आलंय। दरम्यान संकेतची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे संकेत नरेश चोंधे याच्यावर देखील वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे। संकेत हा यापूर्वी याच प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधेचा लहान भाऊ आहे। 20 लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ केला। तिनं त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता। एवढंच नाही तर या प्रकरणी तिनं महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती। चोंधे कुटुंबियांकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातील खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र चोंधे परिवाराच्या एकाही सदस्याला या प्रकरणात अद्याप अटक झालेली नाहीये। त्यामुळे या हगवणे पिता पुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्येही अशाच पद्धतीने महिलांचा छळ होतो का असा प्रश्न आहे। तुझा नवरा म्हणजे चोंधे आणि हगवणे हे कुटुंब काय संबंध आहे त्यांचे? म्हणजे तुमची ठार गाडी त्यांना पळून जाण्यासाठी दिली होती, फरार होण्यासाठी? मैत्री संबंध आहेत त्यांचे आणि मी 2 नोव्हेंबरपासून इकडे आहे, त्यामुळे एवढं मला तिकडची कल्पना नाहीये, पण त्यांचे मैत्री संबंध आहेत ते। तर या संबंधीचा घटनाक्रम आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर हगवणेचा थारवाला साक्षीदार देखील कसा छळकुटा आहे। 26 डिसेंबर 2017ला सुयश नरेश चोंधे सोबत धनश्रीचं लग्न झालं। वैष्णवीकडून हुंड्यात 15 तोळे सोनं मिळालं। लग्नात व्यवस्थित मानपान न झाल्यानं काही महिन्यांमध्येच धनश्रीचा छळ सुरू झाला। गरोदर राहिल्यावर गर्भलिंग निदान चाचणीसाठी सासरच्यांकडून दबाव आणण्यात आला। धनश्रीनं गर्भलिंग निदान चाचणीला विरोध केल्यानं आणखी छळ करण्यात आला। 14 सप्टेंबर 2018ला धनश्रीला मुलगी झाल्यानं सासरच्यांकडून मानसिक छळ केला गेला। 2 महिन्यांनी धनश्री लहान मुलीसह सासरी गेली असता पुन्हा पैशांसाठी छळ करण्यात आला। धनश्रीच्या माहेरच्यांकडून चोंधेला 7 लाख रुपये देण्यात आले। मात्र तरीही छळ न थांबल्यानं नवरा सुयश नरेश चोंधे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। सासू सासरे आणि दिराविरोधात देखील तक्रार करण्यात आली। त्यामुळे हगवणे कुटुंबियांना साथ देणाऱ्या चोंधेचे दोन्ही सुयश आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, एकूणच कळून येतंय की हगवणेंना साथ देणारे चोंधे कुटुंबीय देखील कुठेतरी कौटुंबिक छळाच्या आरोपाखाली दबले गेलेले आहेत। या संदर्भात अधिकचे काय अपडेट्स आहेत? हगवणे असतील किंवा चोंधे महिलांबाबत मुलींबाबत हे कसा विचार करतात हे या तक्रारींमधून आपल्याला पाहायला मिळतंय किंवा स्पष्ट होतंय। हगवणेंचं प्रकरण तर सगळ्यांच्या समोर आहे, मात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी पळून जाण्यासाठी जी थार गाडी वापरली ती या संकेत नरेश चोंधेच्या मालकीची आहे आणि या संकेत नरेश चोंधेच्या भाऊजाईंनी संपूर्ण कुटुंबाच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे यावर्षी पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यामध्ये। आणि सगळ्या छळाची कहाणी या धनश्री चोंधे यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलेली आहे। लग्न झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये छळ सुरू झाला आणि त्यानंतर गंभीर बाब ही आहे की आपल्या देशामध्ये गर्भलिंग निदान चाचणीला बंदी आहे, कारण खूप मोठा आपण मुलं आणि मुलींमधला असमतोल पाहतो आहोत। आणि असं असताना या धनश्री चोंधे यांच्यावरती गर्भलिंग निदान चाचणी करावी असा दबाव या चोंधे कुटुंबाकडून टाकण्यात आला। धनश्रीनी त्याला नकार दिला। पुढे धनश्री यांना मुलगी देखील झाली, त्यामुळे त्यांचा छळ आणखी वाढला आणि त्यांच्या माहेरच्यांनी 7 लाख रुपये देऊन हा छळ थांबवण्याचा प्रयत्नही केला। मात्र कोणताही फरक चोंधे कुटुंबाच्या वागणुकीमध्ये पडला नाही आणि त्यामुळं अखेर धनश्री चोंधे यांना त्यांचं सासर सोडावं लागलं। ते आता माहेरी राहतात आणि त्यानंतर त्यांनी या त्यांच्या सासरच्या लोकांची छळाची तक्रार पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळं महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत हे कसे विचार करतात हे यातून दिसून येत आहे। खरं, नक्कीच। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।